एक लक्ष अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकारचे जे प्रश्न आहेत ज्यामध्ये वगळून हा शब्द असतो आणि वगळून शब्द म्हणजेच कसा प्रश्न, तर तुम्हाला सांगितले जाते की एका प्राणी संग्रहालयात काही बदक आहेत, काही मोर आहेत, काही गायी आहेत, एवढे सोडून तेवढे सोडून हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा या पद्धतीचे आपण 5 ते 6 प्रश्न पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरला ते महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, एक लक्ष अकॅडमीमध्ये परत तुमचं स्वागत आहे। आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला परत पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। ठीक आहे, पहिला प्रश्न आपण पाहू। पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, हा ठाणे पोलीसला तर आलेलाच आहे, एसटीआय मुख्याला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे। प्रश्न पहा काय म्हटलेला आहे, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू आहेत। पिशवी आहे आणि त्यामध्ये चेंडू आहे। 11 सोडून सर्व काळे चेंडू आहेत। 20 सोडून सर्व लाल चेंडू आहेत व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत। जर पिशवीत 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? हा प्रश्न आहे। हा प्रश्न जर आधी आला तर यानंतरही येऊ शकतो। कसा सॉल्व्ह करायचा पहा, इथं जे सांगितलेलं आहे ते आधी आपण या बाजूला लिहून घेऊ। पायजा काय म्हटलेला आहे, यामध्ये म्हटलं 12 सोडून निळे, म्हणजे याचा अर्थ 12 जे आहेत हे 12 कोणते चेंडू आहेत, तर 12 चेंडू आहेत निळे। कोणते चेंडू आहेत? निळे चेंडू आहेत। नंतर म्हटलं 21 सोडून काळे, हे घेतले 21 सोडून काय म्हटलेलं आहे, काळे, इथे लिहिले काळे, 21 सोडून काळे। 20 सोडून लाल, इथे लिहिलं आपण 20 आणि 20 सोडून काय म्हटलेलं आहे, लाल, हे लिहिले लाल। व 19 सोडून सर्व हिरवे, मग इथं लिहिले आपण किती आहेत, 19 सोडून किती म्हटलेलं आहे, हिरवे। हे रंग आहे आणि ह्या संख्या आहेत। यामध्ये काय करायचं, जे आपण बॉल लिहिले, जी संख्या लिहिली, त्या सर्वांची काय करायची आहे, बेरीज। काय करायची आहे, यांची आपल्याला बेरीज करायची आहे, संख्येची बेरीज। पहा मग आता संख्येची बेरीज किती येते, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12चा आला 2, हातचा आला 1 आला हातचा, 1 आणि 1 2, 2 आणि 2 किती झालेले आहे, 4, 2 6 आणि 1 किती झाले, 6। याची जी बेरीज आली, ती 72 आली। ती 72 इथे लिहिली, इथे 72 भागेला किती रंगाचे बॉल आहेत, 4, निळा, काळा, लाल, हिरवा। 4 रंगाचे असतील तर 3 न भागायचं, 5 रंगाचे असतील तर 4 न भागायचं, 3 रंगाचे असतील तर 2 न भागायचं। मग आता इथं 4 आहे म्हणजे आपल्याला 3 न भागावं लागेल। इथं घेतला भागेला 3, पहा उत्तर कसं आहे, पटकन उत्तर येणार। 3 1 3, 3 दोन्ही झाले किती, 6, 1 राहिला, 1 इथं लिहिला, 3 1 3, 3 चूक किती झाले, 12, म्हणजे आपलं जे उत्तर निघून राहिलेलं आहे ते उत्तर येते 24। आणि 24 म्हणजे पर्याय नंबर कोणता आहे, पर्याय नंबर कोणता आलेला आहे, दुसरा, ज्याचा आन्सर येऊन राहिलं 24। किती येत आहे, 24। 2 नंबरचा ऑप्शन म्हणजे आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं ते पाहिजे होतं 24। काय केलं आपण, सर्व संख्येची बेरीज, जेवढ्या रंगाचे चेंडू आहेत त्यापेक्षा 1 कमी केला आणि त्याने भागलं तर आपला आन्सर किती येऊन राहिलं, 24। लक्षात, याच पद्धतीत दुसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे। चला पाहू दुसरा प्रश्न। पहा काय म्हटलेलं आहे, प्रश्न पहा, एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट आहेत। त्या पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण पक्ष्यांची संख्या किती? आता पहा, आधी चेंडू होता, आता तुम्हाला काय दिलेलं आहे, त्या पिंजऱ्यात असलेल्या प्राण्यांची संख्या दिली आहे आणि ते काढायचं आहे। पण ते जर काढायचं असेल तर याच पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे। पहा, लक्ष द्या बघा,
12 सोडून सर्व बदल म्हणजे इथं लिहायला गेलं आपल्याला किती पाहिजे की 12 काय आहेत तर 12 आहेत आपल्या जवळ बदल. इथं लिहिलं बदल आणि बदल किती झाले 12. 11 सोडून सर्व मोर 11 आणि इथं लिहिलं मोर. ओके. आता परत पाहिजे काय म्हटलेलं आहे 17 सोडून सर्व पोपट. मग इथं लिहिले आपण 17 आणि इथं लिहिलेलं आहे पोपट. किती लिहिलं आहे पोपट. याची आपल्याला काय करावं लागते या सर्व संख्यांची काय करत असतो आपण बेरीज. मग किती येते बेरीज पहा बरं. बेरीज किती येऊन राहिली तर 7 आणि 1 7 आणि 1 झाला 8. 8 आणि 2 किती झाले 10. 10 चा 0. हातचा आला 1. हातचा आलेला आहे 1. पहा बरं 1 2 3 आणि किती येऊन राहिले आहेत 4. म्हणजे बेरीज झाली 40. आता बेरीज जे झालेली आहे 40 ते आपण 40 इथं लिहिली. पहा इथं जे आलेली आहे ते बेरीज आपण किती लिहिली आहे 40. भागेला 3 नाही लिहायचे कारण बदक मोर पोपट हे 3 दिले आहेत. एकनं कमी लिहायचं म्हणजे 2 लिहायचं. इथं भागेला जर 2 केलं तर पहा काय येते आन्सर. बे 1 बे बे 2 4 बे 0 0 म्हणजे आन्सर जे येणार 20. आणि 20 म्हणजे पर्याय नंबर कोणता येत आहे तिसरा. पर्याय नंबर कोणता येत आहे 3. उत्तर किती पाहिजे आपल्याला 20. म्हणजे असं म्हटलं की पिंजऱ्यात एकूण पक्षी किती आहेत पक्ष्यांची संख्या किती आहे तर पक्ष्यांची संख्या किती येते 20 येते. 20 किती येते 20. अजून एक प्रश्न आहे पाहू आपण. पहा प्रश्न. फुलं आले. आधीचा प्रश्न आपला चेंडूचा होता. दुसरा आपला प्राण्यांचा होता आणि इथं प्रश्न आहे आता फुले आहेत. फुले पहा आता फुलांचा प्रश्न कसा आहे तो पाहू. पाच रंगाची फुलं आहेत. 23 सोडून सर्व लाल. पाहिजा काय म्हटलेला आहे 23 सोडून सर्व लाल. याचा अर्थ जो पाहिजा म्हणून राहिलेला आहे की 23 जे फुलं आहेत ते कोणते आहेत लाल आहेत. कोणते आहेत लाल. 25 सोडून पाहिजा काय म्हटलं आहे परत 25 सोडून सर्व पांढरे म्हणजे इथं जे येऊन राहिले आहेत ते पहा. इथं 25 आलेले आहेत कोणते तर 25 आलेले आहेत पांढरे. कोणते आहेत पांढरे. परत पाहिजा प्रश्न काय म्हटलेला आहे पुढे 22 सोडून पिवळे म्हणजे 22 पिवळे आहे. इथं लिहिलं आपण 22. कोणते लिहिले आहे इथं 22 आणि 22 कोणते लिहिलेले आहे तर 22 पिवळे आहे. इथं लिहिलं आपण पिवळे. पिवळे कोणते आहेत 22. पुढे पाहिजा काय म्हटलं 18 सोडून निळे. 18 जे आहे 18 कोणते आहेत निळे. इथं लिहिलं आपण 18 कोणते येत आहेत निळे. कोणते लिहिले आपण निळे. चला आता अजून काय म्हटलं आहे आपल्याला 20 कोणते आहेत 20. मी इथं 20 लिहितो. इथं 20 काय आहेत तर 20 आहेत गुलाबी. 20 कोणते आहेत याची जर सर्व याची आपल्याला काय करायची आहे बेरीज. काय करायची आहे बेरीज. पहा बरं बेरीज किती येते पाहू आपण. बेरीज किती येते तर 8 आणि 2 किती झाले आहेत 10. 5 15 आणि 3 किती झालेले आहेत 18. 18 चा 8. हातचा आला 1. 1 म्हणजे बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 1 9 आणि हा 1 म्हणजे झाले 10. याचा अर्थ बेरीज झाली 108. इथे बेरीज दिली आपण 108. भागेला रंग किती आहेत आधीच सांगितलेलं आहे 5. जेवढे दिले तेवढे न घेता त्याच्यापेक्षा 1 न कमी घ्यायचा. मग 1 न जर कमी घेतला तर इथं लिहिला 4. 108 भागेला 4. 4 1 4 4 2 8 2 राहिला. 4 7 किती येऊन राहिले आहेत 28. म्हणजे त्या कुंडीत एकूण जे फुलं आहेत त्या कुंडीत एकूण जे फुलं आहेत ते किती आहेत तर ते फुलं आहेत 27. ऑप्शन नंबर 2. लक्षात. याच पद्धतीचे हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. महाराष्ट्र पोलीस मध्येही हे प्रश्न येतील. इतर सरळ सेवा जे आहेत त्यामध्येही प्रश्न असतील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू आता आपण कोणता आहे तर
लक्षात, पुढचाही याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, सराव आहे ते प्रश्न. परत पाहिजा प्रश्न पाहिजा विराम इंटर पोलीस 2017 चा प्रश्न आहे. एका पिंजऱ्यात 17 सोडून सर्व बदक आहेत. पाहिजा काय म्हटलं, 17 सोडून सर्व काय आहेत बदक, 23 सोडून काय आहेत सर्व मोर, 20 सोडून पाहिजा काय म्हटलं 20 सोडून सर्व काय आहेत पोपट. जर त्या पिंजऱ्यात 3 प्रकारचे प्राणी असतील, किती प्रकारचे झालेले आहेत, 3 प्रकारचे काय असतील प्राणी असतील, तर पिंजऱ्यात एकूण संख्या किती. पाहू प्रश्न आता आपण काय कसा सॉल्व्ह होते. तर पाहिजा सर्वात नंबर 1 ले म्हटलेला आहे 17 जे येऊन राहिलेले आहेत, 17 काय आहेत बदक, 17 बदक आहेत. 23 मोर आहेत, मी इथं लिहिलं 23 काय लिहिलेले आहेत मोर, शाबाश. आणि पुढे म्हटलेलं आहे 20 काय म्हटलेले आहेत पोपट, 20 काय आहेत पोपट. याची आपल्याला काय करायची आहे बेरीज, जी आतापर्यंत करत आलो आपण प्रत्येक प्रश्नात. बेरीज किती येते पहा, 7 आणि 3 10 म्हणजे इथं 0, हातचा आला 1 आणि हा 1 झाले 2, 2 आणि 2 4 आणि हे 2 किती झालेले आहे 6. बेरीज जी येऊन राहिली, बेरीज किती आलेली आहे 60, बेरीज 60 आली. किती प्रकारचे प्राणी आहेत 3 न घेता 1 न कमी म्हणजे 2 घ्यावं लागेल. याच्या भागेला आपण 2 घेतलं, लक्ष द्या. बे 1 बे 3 6 बे 0 0 म्हणजे जे आन्सर निघणार आहे ते आन्सर निघणार आहे 3. म्हणजे पक्ष्यांची संख्या किती, तर 30 म्हणावं लागेल. किती म्हणावं लागेल 30. आणि ऑप्शन नंबर कोणता आहे ते 1. जे काही आपलं उत्तर येणार ते कोणचं येणार आहे 30 यायला पाहिजे. असे हे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये मला पाठवायचं आहे की याचं उत्तर काय असेल. हा काय म्हटलेला आहे, जनावरांच्या एका कळपात 15 सोडून सर्व गायी, 25 सोडून सर्व म्हशी, 30 सोडून सर्व बकऱ्या आहेत, तर त्या कळपात जनावरांची संख्या किती. प्रश्न पहा, ऑप्शन पहा. कसं काढायचं मी ते आधीच सांगितलं. याचं उत्तर मला येत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, असेच आपले प्रश्न आपल्याला नेहमी पाहिजे आहेत, येणारच आहे. पोलीस भरतीसाठी खूप आवश्यक असे प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.